नमस्कार मंडळी. मी शालिग्राम खानू पाटील, जळगाव इथून शिबिराला आपण सर्वांनी अटेंड केलेलं आहे. मी पण त्याचप्रमाणे आलेलो आहे. तर या शिबिराविषयी मला दोन भाग वाटतात, सांगतो तुम्हाला. पहिला भाग म्हणजे असा आहे, या शिबिरामध्ये आपण जी योग आणि आसन ही जी विद्या घेतोय, हे जे शिकतोय, हे कशासाठी? पुढचं मरण जे आहे ते सुखासुखी यावं यासाठी. आणि ते जर तुम्हाला करायचं असेल आणि अजून पुढे जगायचं असेल तर हे यांनी आपल्याला जे दिलेलं आहे ते अजून घरी करावं, म्हणजे आपल्याला अजून पुढचं आयुष्य मिळणार आहे. मी तर असं म्हणेन, इंगळे सरांनी आपल्याला देण्यासाठी योग आणि जे काही आहे त्यांनी जे देण्याची त्यांची जी धडपड आहे, त्या धडपडीतून मला असं वाटतं, मी पुढे देवाजवळ अशी प्रार्थना करेन की या भागातले योग गुरु म्हणून त्यांना मान मिळावा. आणि शिबिराचा दुसरा भाग मला असा वाटतो, आपण किती 15 ठिकाणून जन्मलो आहे आणि इथे आलेलो आहे एकत्र. हे योगाचे लक्षण आहे. कोण कुठला आहे, कोण काय आहे आपल्याला माहिती नाही आहे, पण इथे येऊन आपण एकमेकाशी बोलतो, एकमेकाचे मन जाणतो, एकमेकांना जिंकतो. ते म्हणजे आपलं पूर्वजन्मीचं काहीतरी आहे. हा दुसरा भागातला आहे. म्हणून आपण इथे एकत्र मिसळायचं नाही आहे. इथे एकत्र येण्याचा उद्देश असा आहे की तुम्ही कुठून तरी आलं तर नुसतं भेटून जाऊ नका. एकमेकाविषयी संबंध ठेवा, एकमेकाशी बोलणं ठेवा आणि यामध्ये आपली माणुसकी. हा दुसरा भाग आहे. ते या शिबिरामध्ये मला हे दोन भाग दिसतात. बाकी आणि अजून एक मला गोष्ट सरांनी मागाशी विवेकानंदाविषयी, देवाविषयी सांगितलं. त्याच्यावर मला एक गोष्ट आठवते, स्वामी विवेकानंदाची. स्वामी विवेकानंद जेव्हा अमेरिकेला गेले, कदाचित बऱ्याच जणांनी वाचलं पण असेल, मी काही नवीन सांगत नाही, कारण मी पण विवेकानंदाच्या पुस्तकातूनच वाचलेलं आहे. जेव्हा ते अमेरिकेला गेले त्यावेळेला बरेच पत्रकार अमेरिकेचे त्यांच्या भोवती जमले आणि त्यांची टिंगल करायला लागली. का? हा गणपती तुमच्या देशात जन्माला आला, शंकर तुमच्या देशात आला, हा देव. असे वेगवेगळे पत्रकार एकेकाचा देव नाव घेऊन म्हणले, सगळे देव तुमच्या भारतातच का जन्माला आले? विवेकानंदांनी शांतपणे ऐकलं आणि उत्तर दिलं. अहो म्हणे, देवांनाही अभिमान वाटावा अशा स्त्रिया फक्त भारतात आहेत, तुमच्या इतर देशात कुठेच नाही आहे. आमच्या भारतामध्ये एखाद्या स्त्रीनं जो पती स्वीकारला तो मरेपर्यंत तो तिचा देव असतो. तुमच्या देशामध्ये आज स्त्री, उद्या दुसरा तिचा पती असेल. ही आमच्या देशातली संस्कृती नाही आहे. हे विवेकानंदांनी सांगितलं आणि सर्व पत्रकार तिथून पाहून चूक झाली. ही गोष्ट मला आठवली म्हणून मी सांगतो. धन्यवाद सर. तुमचा आशीर्वाद, ज्ञानाविषयी आशीर्वाद आम्हाला नेहमी मिळो ही अपेक्षा करतो.